Hello everyone, myself Gulab Thombre and welcome to the channel Edion Tips. बघा आज आपण टॉपिक बनवणार दॅट इज द पॉलीसॅकराइड्स. ओके, लेट्स स्टार्ट आवर टुडेज चॅप्टर. आजचं थोडंसं चॅप्टर जो आहे ना म्हणजे आपलं आजचं टॉपिक आहे दॅट इज थोडंसं थेरॉटिकल आहे. सो डोंट बोर होऊ नका बस. आय विल ट्राय टू म्हणजे थोडंसं वेगवेगळं एक्सप्लेन करायला ट्राय करेन, पण थोडंसं म्हणजे थेरॉटिकल आहे म्हणजे पाठ करायसारखं आहे. ओके, म्हणजे एक्झाम्पल वगैरे थोडेसे पाठ करावं लागतील. ओके, लेट स्टार्ट. काय म्हणते द ॲसिड इनसोल्युबल. ॲसिड इनसोल्युबल म्हणजे काय, सपोज ते आपण बघितलं ग्राइंड करून म्हणजे फिल्टर पेपरमधून जे खाली आलेलं. ओके, दॅट इज ॲसिड सोल्युबल. आणि वरती जर राहतो रिटेंटेड दॅट इज ॲसिड इनसोल्युबल पेलेट हॅज पॉलीसॅकराइड्स. ओके, काय होतं let's the acid insoluble pellet also has polysaccharides, that is carbohydrates has another class of macromolecules. पॉलीसॅकराइडचा हे काय असणार, मोनो, दॅट इज द मोनोसॅकराइड. ओके, मोनोसॅकराइड पॉलीसॅकराइड लॉंग चेन ऑफ शुगर्स. they are carbohydrate, obviously carbohydrate. they are threads, literally a cotton thread containing different monosaccharides as building blocks. Yes, obviously polysaccharide काय असणार, monosaccharide. Okay, for example cellulose is a polymeric polysaccharide consisting only type of mono glucose. Okay, cellulose हे काय, that is glucose. Okay, cellulose is a polymeric polysaccharide consisting only one type of monosaccharide, that is glucose. Cellulose is a homopolymer. काय आहे, होमोपॉलिमर आहे. होमोपॉलिमर म्हणजे फक्त वन टाईपच्या ह्याच्यापासून, दॅट इज वन टाईप ऑफ मोनोसॅकराइड, होमोपॉलिमर. Starch is a variant of this but present a storehouse of energy in plant. Yes, starch सगळ्याला माहिती आहे की स्टोर हाऊस ऑफ एनर्जी इन प्लांट टिश्यूजमध्ये स्टोर हाऊस ऑफ एनर्जी. Animals have another variant called glycogen. Inulin is a polymer of fructose. Inulin is a polymer of fructose. इनुलिनचं काय, fructose, FRUCTO. Inulin is a polymer of fructose. In polysaccharide chain, the right end is called reducing end. Yes, right end. Suppose right end काय, right end is reducing end. Okay, reducing end. And then the left end is called non-reducing end. Okay, NRE, non-reducing end. It has branches as shown in the cartoon. Okay, ठीक आहे, म्हणजे फिगरमध्ये दाखवल्यासारखं. Starch has helical structures. In fact, starch can hold I2 molecules. Okay, starch can hold I2 molecules in the helical portion. मध्ये starch आहे ते I2 molecules हेल्ड करू शकतो. Starch I2 is blue in color. Okay, starch I2 कसं असते, ब्ल्यू. ओके, blue in color. Cellulose does not contain complex helices, hence cannot hold I2. cellulose complex helices नसते, so cannot hold I2. that's all. डोंट वरी, शेवटी आणखी आपण मस्त 2-3 वेळा रिवाईज करूया, फक्त एकदा लिहून घेऊया काय काय. प्लांट सेल वॉल्स आर मेड ऑफ सेल्युलोज. ऑब्वियसली प्लांटची जी सेल वॉल असते कशापासून बनलेली असते, सगळ्यालाच माहिती आहे की CW प्लांट सेल वॉल कशापासून बनलेलं असते, दॅट इज ऑफ सेल्युलोज. ओके, पेपर मेड अप ऑफ कॉटन अँड फायबर इज अ सेल्युलोज. पेपर कशापासून बनलेलं असतो, आपलं जो पेपर आहे, पेपर कशापासून बनलेलं असते, प्लांट पल्प. ओके, प्लांट पल्प अँड कॉटन फायबर. ओके, कॉटन फायबर. ओके, हे सेल्युलोज. हे सुद्धा जे असतात ना, हे सगळे दोन्ही सेल्युलोजिक असतात, ओके. देर आर मोर कॉम्प्लेक्स पॉलीसॅकराइड्स इन नेचर. येस, दे हॅव बिल्डिंग ब्लॉक्स, अमायनो ॲसिड्स अँड केमिकली मॉडिफाईड शुगर्स. येस, आणि एक्झोस्केलेटन्स इन आर्थ्रोपोड्स. येस, म्हणजे
हे जे असतात ना एक्झोस्केलेटन अर्थ हॅव कॉम्प्लेक्स पॉलिसॅकराइड कॉल्ड कायटिन. म्हणजे कायटिन जे असतं ना कायटिन CHITIN कायटिन जे असते ना कायटिन इज एक्झोस्केलेटन इन आर्थ्रोपोड्स पॉलिसॅकराइड complex polysaccharide. This complex polysaccharide mostly homopolymers. That's all. Exoskeleton of arthropods. Arthropods. Okay. That's all. काय काय बघायचं फक्त आजच्या लेक्चरमधून पॉलिसॅकराइडचं काय मोनोसॅकराइड राईट. त्यानंतर सेल्युलोजचं एक आहे दॅट इज द ग्लुकोज आणि होमोपॉलिमर हा सेल्युलोज काय होमोपॉलिमर. इनोलिन इज फ्रुक्टोज इनोलिनचा फ्रुक्टोज आणि राईट एंड कसं असतोय रेड्युसिंग एंड आणि लेफ्ट एंड इज नॉन रेड्युसिंग एंड आणि स्टारच्या ॲटोज असते दॅट इज ब्ल्यू इन कलर. आणि त्यानंतर प्लांट सेल कसं असते सेल्युलोज. प्लांट सेल कशी असते सेल्युलोज. आणि पेपर कशातून बनत असते प्लांट पल्प आणि कॉटन फायबर हे दोन्ही कसे असतात सेल्युलोज. आणि कायटिन इज एक्झोस्केलेटन ऑफ आर्थ्रोपोड्स. दॅट्स ऑल. काय एवढं लक्षात ठेवायचं आहे. मग सेल्युलोज ऑब्वियसली त्याचा मोनोमर काय असणार दॅट इज ग्लुकोज. इन्युलिनचा फ्रुक्टोज. सेल्युलोजचा ग्लुकोज इन्युलिनचा फ्रुक्टोज खतम. राईट एंड इज नॉन रेड्युसिंग एंड राईट RR दॅट इज लेफ्ट नॉन रेड्युसिंग एंड खतम. स्टार्च कॅन होल्ड I2 सो दॅट इज ब्लू इन कलर. स्टारच्या ॲटोज असतं दॅट इज ब्लू इन कलर. आणि प्लांट सेल्युलोज माहीत असते. आणि पेपर कशातून प्लांट पल्प आणि कॉटन फायबर. आणि हे दोन्ही कशाचं म्हणलं दॅट इज सेल्युलोजिक. खतम. दॅट्स ऑल. होप एव्हरीथिंग इज क्लिअर. लेट्स रिवाइज. किती रिवाइज करायचं यार. काय सेल्युलोजचा मोनोमर काय असतो दॅट इज ग्लुकोज. आणि इन्युलिनचा फ्रुक्टोज. ग्लुकोज आणि फ्रुक्टोज राईट एंड इज राईट RR रेड्युसिंग एंड आणि लेफ्ट एंड नॉन रेड्युसिंग एंड. स्टारच्या I2चा कलर कोणता असतं ब्ल्यू. आणि प्लांट सेल्युलोज सगळ्याला माहीत असते पण सेल्युलोजपासून बनलेलं असते. आणि त्यानंतर पेपर कसं प्लांट पल्प आणि कॉटर फायबर दोन्ही सेल्युलोज असतात. आणि कायटिन एक्झोस्केलेटन ऑफ आर्थ्रोपोड्स. एव्हरीथिंग क्लियर. लास्ट टाइम रिवाइजिंग इसके बाद नो. ओके. काय होतं पॉलिसॅकराइडचं ऑब्वियसली काय मोनोसॅकराइड. मग सेल्युलोज पॉलिसॅकराइड आहे त्याचं मोनोमर काय ग्लुकोज होमोपॉलिमर आहे राईट. इन्युलिनचा फ्रुक्टोज. नंतर राईट एंड रेड्युसिंग एंड लेफ्ट एंड नॉन रेड्युसिंग एंड. त्यानंतर स्टारच्या I2 ब्ल्यू कलर असतं. आणि त्यानंतर प्लांट सेल्युलोज त्यांनी पेपर कशामध्ये म्हणलं असतं दॅट इज प्लांट पल्प आणि कॉटन फायबर. आणि त्यानंतर दॅट इज सेल्युलोजिक. आणि कायटिन एक्झोस्केलेटन ऑफ आर्थ्रोपोड्स. डन. खत्म. उलट रिवाइज करें. कायटिन इज एक्झोस्केलेटन ऑफ आर्थ्रोपोड्स. पेपर कशातून प्लांट पल्प आणि कॉटन फायबर दॅट इज सेल्युलोजिक. आणि प्लांट सेल्युलोज असते. आणि स्टारच्या I2 ब्ल्यू इन कलर. आरचं राईट रेड्युसिंग एंड नॉन रेड्युसिंग एंड इन्युलिन फ्रुक्टोज सेल्युलोज ग्लुकोज. होप एव्हरीथिंग इज क्लिअर. नो रिवाइज मोर दॅन दिस. किती बार रिवाइज करू यार. ओके. सेल्युलोज ग्लुकोज इन्युलिन फ्रुक्टोज मला वाटतं सेल्युलोज ग्लुकोज इन्युलिन फ्रुक्टोज. त्यानंतर राईट रेड्युसिंग एंड नॉन रेड्युसिंग एंड. आणि त्यानंतर काय होतं स्टारच्या I2 ब्ल्यू इन कलर. प्लांट सेल्युलोज आणि पेपर प्लांट पल्प आणि कॉटन फायबर आणि सेल्युलोज आणि एक्झोस्केलेटन ऑफ आर्थ्रोपोड्स. दॅट्स ऑल. नथिंग मोर दॅन दिस. एव्हरीथिंग इज क्लिअर. थँक्यू सो मच. बाय बाय.